पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत कारवाईनंतर कीर्तनकार अमृतानंद महाराज यांनी पोलीस आयुक्तांकडे आपली व्यथा व्यक्त केली। त्यांनी ठामपणे सांगितले की मी कधीच दारू पित नाही, माझी चाचणी कधीच पॉझिटिव्ह येऊ शकत नाही। कोल्हापूर महापालिकेत महापौर पदासाठी भाजपाने रूपा राणी संग्रामसिंग निकम यांना उमेदवार म्हणून जाहीर केले। निवड 6 फेब्रुवारीला होणार आहे। पुण्यात एका तरुणीच्या अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल आरोपीला शिरपूर बस स्थानकावरून पोलिसांनी ताब्यात घेतले। अहिल्यानगर नेवासा येथील सौंदाळा गावात रोज सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत व भारत माता की जयचा आवाज गावभर ऐकू येतो, ज्यामुळे गावात राष्ट्राभिमानाची भावना जागृत होते। खारी नांदगाव परिसरात रविवारी सायंकाळी एका दिव्यांग व्यक्तीची दुचाकी अपघातग्रस्त झाली आणि रस्त्याच्या कडेला शेतात कोसळली। अपघातानंतर दुचाकीस्वार पळून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन येत्या मार्च पासून सुरू होणार आहे। सध्या 2 तास लागणारा प्रवास आता फक्त अर्ध्या तासात पूर्ण होईल। अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो विस्तारासाठी 517 कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे। पुणे पोलिसांनी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीवर 1886 पानांचे दोषारोप पत्र दाखल केले। या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांचा समावेश नाही, त्यामुळे त्यांना दिलासा मिळालाय। केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांनी सांगितले की पुण्याची जीवनवाहिनी मुळा मुठा नदीत प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक महापालिकांसोबत नमामि मुळा मुठा योजना राबवली जाईल। यामध्ये सांडपाणी आणि कचरा थेट नदीत टाकण्याविरोधात ठोस पावले उचलली जातील। चिखलाखान परिसरात महसूल भूखंडावर सुमारे 50 ते 55 मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्यात आली, तरीही कोणतीही कारवाई नाही। वन व महसूल विभागाची अधिकृत परवानगी नसल्याचे समोर आले आहे। अमरावती महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी बायो मायनिंग कंत्राटासाठी वादग्रस्त नॅकऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची निवड केली। कंपनीकडे बायो मायनिंगचा अनुभव नाही आणि बिहारच्या कॅग अहवालात ताशेरे आहे, तरीही 13 कोटींचा कंत्राट महापालिकेने दिलाय। छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात सोशल मीडिया स्टार आकाश जाधवला अटक केली आहे। यूट्यूबवर 56,80,000 सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामवर 3,17,000 फॉलोअर्स असलेला आकाश जाधव या कारवाईत सामील आहे। बारामती अपघातात मृत अंगरक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेटून मदत केली। मुलांचे शिक्षण रोहित पवार उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तर पत्नीला नोकरी देण्याची हमी दिली। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीन झाल्यानंतर महायुतीत सामील होणार होते। केंद्रात सुप्रिया सुळे, राज्य मंत्रिमंडळात शरद पवार गटाचा नेता व प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय शरद पवार घेणार होते, असं अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आली आहे। जालन्यातील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीच्या जेवणात अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे मुलींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय। बदलापूर महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम राबवली। 400हून अधिक बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली। यामुळे काही व्यावसायिकांचे नुकसान झाले, तर नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। गुजरातमध्ये एका महिलेने पतीला दुधात उंदीर मारण्याचं औषध घालून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महिला म्हणते पतीने स्टॅमिना गोळ्या घेऊन जबरदस्तीने केली होती। पोलिसांनी तिला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केलाय। लोकसभेत राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत लडाखमध्ये चीनी सैन्याने घुसखोरी केल्याचा दावा केलाय। यासाठी त्यांनी माजी लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ दिला। या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला। सभापतींनी नियमांचा हवाला देत राहुल गांधींना वारंवार मुद्दा मांडण्यापासून रोखले। दिल्लीतील नोएडामध्ये 2 तरुणांनी एका महिलेचा पाठलाग करत तिच्याकडे अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे। बिहारच्या औरंगाबादमध्ये 5 मैत्रिणींनी विष प्राशन केल्याने 4 मुलींचा मृत्यू झालाय, तर एकीची प्रकृती गंभीर आहे। घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। उत्तर प्रदेशातील बरेली येथे नवविवाहितेने पतीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पत्नी समवेत तिचे आई वडील व भावाला अटक करण्यात आली आहे। तुर्कीमध्ये 34 प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात काल रात्री घडला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे।
चीनच्या हैकुएचे माजी महापौर झांग की यांच्या घरातून 13.5 टन सोने आणि 23 टन रोख रक्कम जप्त करण्यात आली. भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात आहे. अमेरिकी डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला आव्हान देत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युआनला सशक्त आंतरराष्ट्रीय चलन बनवण्याचं आवाहन केलंय. ब्रिक्स देश स्वतंत्र व्यापार चलनाच्या चर्चेत असताना हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. पॅरिसमधील खाजगी क्लिनिकमध्ये लिंगाचा आकार वाढवण्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इंजेक्शन घेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ओमेगा डायमंडचे संस्थापक एऊद आरे लॅनियाडो यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणात संबंधित 2 सर्जनवर बंदी घालण्यात आली आहे. रोममधील एका चर्चमध्ये देवदूताऐवजी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसारखी मूर्ती उघड झाल्याने इटलीत वाद निर्माण झालाय. सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारी बँकांमधील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 20% वरून 49% करण्याचा केंद्र सरकार विचार करतोय. यामुळे बँकांना भांडवल मिळून स्पर्धा वाढेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026 ते 27 चा अर्थसंकल्प सादर करत इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनासाठीचा निधी 23,000 कोटींवरून वाढवून 40,000 रुपये कोटी केला आहे. यामुळे देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने ग्रुप डी रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून तब्बल 21,997 जागा भरल्या जाणार आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही संधी ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगार वाढवेल. बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग अभिनीत स्पाय थ्रिलर धुरंधर बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत असून OTTवरही प्रचंड लोकप्रिय ठरतोय. नेटफ्लिक्सवर 30 जानेवारीपासून उपलब्ध झालेल्या या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये नंबर 1 ट्रेंड गाठलाय, जिथे यावर आधी बंदी होती. BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानने T20 वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध न खेळण्याच्या प्रकरणावर भाष्य करत सांगितले की ICCशी चर्चा करूनच BCCI अधिकृत भूमिका जाहीर करेल. सध्या संघ वेट अँड वॉच भूमिकेत आहे. तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.